नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? मी सायली, मी सातारकर सायली फिशन ब्लॉगरमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आजचा तुमचा दिवस मस्त आनंदात जावो, त्याचबरोबर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत। आज मी बनवणार आहे मस्त असे मिक्स डाळींचे वडे। आपण नेहमी उडीद वडे बनवत असतो, त्यालाच मेदू वडे सुद्धा म्हणतात, पण मी आज बनवणार आहे मस्त असे पौष्टिक आणि हेल्दी मिक्स डाळींचे वडे। हे वडे जास्त तेलकट देखील होत नाहीत, त्याचबरोबर खाण्यासाठी सुद्धा अगदी पौष्टिक असतात। तुम्ही देखील अशा पद्धतीने वडे बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। त्याचबरोबर वडे कसे बनवायचे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या नेहमीच्या डेलीच्या अगदी प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग आपण पटकन बनवूया मिक्स डाळींचे वडे। मस्त असे खुसखुशीत होतात हे वडे, तुम्ही पाहू शकता, अगदी छान दिसत आहेत आणि बघितल्याच तोंडाला पाणी सुटेल अशी ह्याचं टेक्स्चरसुद्धा छान आलेलं आहे। सांबरसोबत अगदी छान लागतात डाळ वडे। डाळ वडे बनवण्यासाठी या इथे मी 2 ते 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। ह्या मी रात्रभर भिजवून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवं तर 4 ते 5 तास भिजवून घेतलेत तरी चालतील। तर या इथे मी मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ मिक्स ह्या डाळी भिजवून घेतलेल्या आहेत। ह्या वाटीने मी एक प्रमाण घेतलेलं आहे। 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि मूग डाळ, तूर डाळ आणि उडीद डाळ ही अर्धी वाटी प्रमाणात घेतलेले आहेत। आणि हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्त अशी आपली रात्रभर भिजवून घेतल्यामुळे डाळ अगदी छान भिजलेली आहे। आता ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आणि ही डाळ बारीक करत असताना अजिबात पाणी वापरायचं नाही आहे। आपल्याला फक्त भरड करून घ्यायची आहे डाळीची, एकदम बारीक पेस्ट नाही करून घ्यायची। तर या इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आता ॲड करत आहे आणि मिक्सरला फिरवून घेणार आहे। तुम्हाला दाखवते मी नंतर कशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे। तर 2 बॅचमध्ये मी डाळ बारीक करून घेणार आहे। मस्त लागते आणि पोटभरीसाठी सुद्धा खूप छान, आपण ही अगदी जेवणासाठी बनवले तरी चालू शकतात डाळ वडे। तर या इथे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी, तुम्हाला दाखवते मी कसं टेक्स्चर आहे ह्याचं। असं जाडसरच त्याची डाळ आपल्याला भरडून घ्यायची आहे मिक्सरला, एकदम बारीक करायची नाही आहे आणि पाणी वापरायचं नाही आहे। जर पाणी वापरलं तर मग तेलकट असे आपले डाळ वडे होतात आणि व्यवस्थित होत नाहीत वडे, त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यात पाणी वापरायचं नाही। आणि मस्त अशी ही डाळ तुम्ही बघू शकता मी बारीक करून घेतलेली आहे। त्याचं टेक्स्चरही तुम्ही बघू शकता, जाडसरच ठेवलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे। तर या इथे मी आता सर्व हे डाळ भिजवून घेतलेली आहे ती मिक्सरला बारीक अशाच पद्धतीने करून घेणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये हे सर्व काढून घेतलेले आहे डाळ बारीक केलेली। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत। तर या इथे सुरुवातीला मी 1 चमचा
कलरही आलेला आहे आणि खूप छान असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे वड्यांसाठीचं. खूप छान लागतात वडे आणि सर्व प्रकारच्या डाळी वापरल्यामुळे तितकेच पौष्टिकसुद्धा होतात ना. तर हे आता पीठ तयार झालेलं आहे आपलं. तर याच्यातले छोटे छोटे बॉल्स घ्यायचे आहेत आपल्याला आणि वडे थापून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता मस्त. जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, नाहीतर मग परत तेलकट होतात वडे. त्यामुळे पीठ तयार केलं कीच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. या इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे बाजूला. त्याचबरोबर आता वडे कसे करायचे मी तुम्हाला दाखवून घेते. तर असे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि हातावर थापून अगदी पातळ असे वडे ह्याचे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही वडे बनवू शकता. या इथे मी छोटे छोटेच बनवत आहे. मस्त लागतात ना मग खाण्यासाठी आणि तळतात सुद्धा पटकन. तर अशा पद्धतीने छोटे छोटे अगदी पातळ वडे तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत अगदी मस्त खुसखुशीत होतात. आतून जास्त कच्चेसुद्धा राहत नाहीत आणि मस्त सॉफ्ट असे वरून खुसखुशीत छान वडे तयार होतात. तर अशा पद्धतीने मी आता वडे तळून घेणार आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि परत 5 ते 10 मिनिटांनंतर एकदम मंद आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, मस्त असे आतपर्यंत आपली डाळसुद्धा व्यवस्थित वाफवते आणि मग वडे कच्चे लागत नाहीत, खूप छान लागतात. तर तुम्ही बघू शकता आता मी वडे सोडून घेत आहे. सुरुवातीला तेल तापत ठेवलेलं, त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवर लगेचच आपले वडे कलर चेंज होतो त्यांचा लगेचच. मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडत नसेल तर ह्याच्यामध्ये कांदा ॲड नाही केला तरी चालेल, पण कांदा घातल्याने वड्यांना खूप छान टेस्ट येते. तर बघू शकता तुम्ही आता मी वडे सोडून घेतलेले आहे तेलामध्ये आणि हे आता मी फ्राय करून घेणार आहे. अशा पद्धतीनेच मी सर्व वडे देखील फ्राय करून घेणार आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. ते 2 ते 3 मिनिटांनंतर हे मी दुसऱ्या बाजूला देखील उलटवून घेणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे. तर लगेचच आपले वडे खालून मोकळे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे वडे एकदम परफेक्टली फ्राय झालेत हे कसं समजायचं, तर हे वडे जेव्हा फ्राय होतात ते असे तरंगू लागतात तेलामध्ये, वरती येतात. मग समजायचं की आपले वडे अगदी परफेक्टली फ्राय झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता मी वडे तळून घेत आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. आता मी कमी करत आहे आणि तुम्ही बघू शकता तेल तापलेलं आहे, त्याच्यामुळे आपले वडे मस्त असे फ्राय होत आहेत. त्याचा कलरही चेंज होत आहे, तुम्ही बघू शकता. बऱ्यापैकी आपल्या वड्यांचा कलर
तुम्ही पाहू शकता किती मस्त आहेत वडे. जसं की मी तुम्हाला म्हटले मी सांबार बनवलेला आहे, तर या इथे मी वडे घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी आता सांबार ॲड करणार आहे. सांबारमध्ये भिजल्यानंतर सांबार आणि वड्यांचं कॉम्बिनेशन एवढं छान लागतं ना, अगदी खूप छान लागतं. मला तर खूप आवडतात. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा, तुम्हाला देखील नक्कीच आवडतील हे वडे. ते तेलकटसुद्धा नाही झालेले, तुम्ही पाहू शकता. खूप छान मस्त असे या इथे मी नेहमी जसं सांबार बनवते तसंच बनवलेलं आहे. तर माझे मस्त असे वडे तयार करून झालेले आहेत. तुम्हीही बघू शकता किती मस्त, अगदी क्रिस्पी आणि मस्त, वरून अगदी क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे छान वडे तयार झालेले आहेत. तुम्ही देखील अशा पद्धतीने वडे ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला मला विसरू नका. त्याचबरोबर हे वडे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता, हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि लहान मुलं सॉससोबत खूप आवडीने खातात हे वडे. पण आज मी बनवलेलं आहे मस्त असं गरमागरम सांबारसोबत हे वडे अगदी उत्तम आणि अप्रतिम लागतात. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वडे तयार करून बघा आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.